महापुढे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती अशी म्हण आहे ती. अरे ते म्हणजे काय तर का बा सगळे बरबाद होते. आपण कोण आहे लवळे सगळे भांडत बसतील ना मग आपल्या मोकळा एकदम. आणि मग त्या रानात काय खायचं दगड माती धोंडे. एवढं राबून राहिलो आपल्याला काहीच मिळणार नाही पैसे. मिळतील ना पैसे मिळतील. मी तुला काय सांगतो का बाबा सगळे असे भांडत बसतात की नाही. आता मला सांग तू इतके प्रयत्न केले तुले काय मिळालं दगड धोंडे तरी मिळाले. मी फक्त राजे हो असं बोलून 8 दिवसात धंदा लावला त्याला. बाप्पा काय म्हणजे किती हुशार बाप्पा माझा नवरा. तुमच्याच कडून शिकली मी लबाडी. तुमच्याच डोक्यात उगवली होती ती मग थोडीशी मी माझ्या डोक्यात घेतली. कायच करू बाप्पा काय देऊ तुम्हाला. तुमच्या पायाचं तीर्थ घेऊ का मी. नाही बालिके तीर्थ नंतर घे ना. काय झालंय का मग आता डोकं दुखून राहिलंय. एवढं वापरलं ना बॅटरी झिरो झाली. तर मी काय म्हणत होतो का बाबा माझं असं डोकं चेपून दे ना. देते. नाही झालंय बरं झालंय डोकं बरं झालंय. चेपून द्यायचं समजतच नाही. सॅम आर यू मॅड ओ व्हॉट. तू मावशीच्या फोनवरनं डायरेक्टली कळवून टाकलंस की तिला जमणार नाही इंटरव्ह्यू साठी. यार हू डज दॅट. रियांश आय हॅड नो अदर ऑप्शन. एकदा माव तिच्या कामात बिझी झाली ना की ती आपल्याला नाही हेल्प करणार बिझनेस मध्ये. सॅम दिस इज चीटिंग या. तुला चालेल का तुझ्या आयुष्यातला इम्पॉर्टंट डिसिजन कोणीतरी दुसऱ्याने असा रॅन्डमली घेतला तर. तिने घेतला तर मला चालेल कारण मी सगळ्यात जास्त क्लोज आहे तिच्या. एक्झॅक्टली माय पॉइंट. तुला कळत नाही का तू चुकीची वागतेस यार. तिचा विचार कर. तिला हे सगळं कळलं तर किती वाईट वाटेल आणि किती राग येणार आहे. तू किती सहज करतेस हे सगळं. तुला काहीच कसं वाटत नाही यार. ते ब्रोशरचं काम कसं झालंय. ते ब्रोशर आपण केलेलं फोटोज करेक्ट. हाय समा चल अगं जेवायला आता उशीर होईल आपल्याला. आणि मलाही खूप काम आहे उद्या लवकर उठायचंय. झालं उद्याचा प्रेप. ते काही शेवटपर्यंत होणार नाहीये बट इट्स फाईन. उद्या खूप दिवसांनी मी कामासाठी बाहेर पडते समा. माझ्यासमोर काहीतरी टार्गेट आहे and I don't want to ruin anything. चल लवकर चल. आले तू जा. गुड नाईट रेहान. गुड नाईट. बघितलंस किती एक्साइटेड आहे ती. माऊ आय नो आय एम साउंडिंग एक्स्ट्रीमली सेल्फिश राईट नाव पण तुला या इंटरव्ह्यूला जायलाच हवंय का. हो बाळा. आणि ऐक जर पुन्हा कॉर्पोरेट पॉलिटिक्स असते किंवा टॉक्सिक वर्क कल्चर असेल तर मी ऍडजस्ट करेन. पण का. यू आर सो टॅलेंटेड. मग तुला ऍडजस्ट का करायचंय. टॅलेंटेड माणसालाच ऍडजस्ट करावं लागतं समा. अगं लोकांना ग्रजेस असतात. इगोज असतात लोकांचे. त्यात जर एखादी बाई पॉवरफुल पोझिशनला असेल तर नाही सहन होत ते लोकांना. तरीही तिला फाईट करावं लागतं. आणि आपल्याला वाटतं टॅलेंटेड माणसाला खूप इझिली कामं मिळतात. ऐकायला छान वाटतं हे. असं नसतं. आणि आपला बिझनेस समा बिझनेस मध्ये रिस्क आहे ग. मग रिस्क सगळीकडेच असते. हो पण या रिस्क मध्ये रिटर्न सुद्धा असतात. अगं बिझनेस मध्ये आहे. इट्स जस्ट दॅट तुला थोडा वेळ द्यावा लागतो. तोच वेळच नाही आपल्याकडे समा. हे बघ आजोबा पण आता थकलेत. दर महिन्याला एक रिस्पेक्टेबल अमाऊंट आपल्या घरी आलीच पाहिजे. आणि आता आपलं घर काय क्रायसिस मधनं चाललंय हे तुला नाही कळू शकत. मला एक गोष्ट कळली आहे. दुसऱ्यांच्या गार्डन मध्ये काम करण्यापेक्षा ना स्वतःचा प्लांट ग्रो केला पाहिजे. कारण खूप प्लेझेंट वाटतं स्वतःचा प्लांट ग्रो होत असताना. आय गेट इट. बट यू नो वॉट कधी कधी प्लेझेंट वाटण्यापेक्षा ना काय जास्त गरजेचं आहे हे कळणं खूप महत्वाचं आहे समा. आणि आता आपलं घर स्मूथली चालवणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आजोबांना पण अनिश काका सुद्धा आहे ना. आहे. माऊ ऐक
आपण सगळे आहोत. आपल्याला काही ऍडजस्टमेंट्स करावे लागतील, आपण तेही करू. पण लेट्स जस्ट गिव्ह इट वन शॉट प्लीज. बर बघू, आत्ता मला उद्याचा इंटरव्ह्यू देऊ दे. हा, आणि समजा तू शॉर्टलिस्ट झालीच नाहीस तर तू बिझनेसला एक चान्स देशील प्लीज. हो प्लीज, आय रिक्वेस्ट प्लीज. हो बघू समा. ए किती उशीर झालाय बघ, अजून जेवायचंय आपल्याला. मामी पानं वाढायला घ्या. सुनबाई, तो कालचा हिशोब द्यायचा होता. ते प्लीज तुम्ही सगळं बाबांची बोला, माझ्याकडे आता वेळ नाहीये. बाबा येते मी, नमस्कार करते. अरे 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 इंटरव्ह्यूला जाते आज. अच्छा, चाललीस काय? हो, ए पण ते ऑर्डरचं काय? तुम्ही नका काळजी करू, 2 तासात मी येते परत. आणि तसाही जॉब मिळाला तरी 8-10 दिवस पेपर वर्क मध्ये जातीलच ना. 8-10 दिवस डॉक्टर बसणार. हो, हा हा तुमचं काय? काय का सिनेमा बघताय का इकडे? वाजले किती? किती चला चला चला, फडकं घ्या, गाडी पुसून घ्या, झाडू घ्या, घर झाडून घ्या. हा, स्वयंपाक करा जाऊन. चला, उभे राहिले ठोंब्यासारखे नुसते. चल. चला ना. जेवणाचं काय? अनिशचा डबा झाला का तयार? किती वाजले आता? मला डबा नकोय. का? बाहेर जेवणार आहेस का तू? नाही, मी ऑफिसला जाणार नाही आज. काय चाललंय हे अनिश? 3 दिवस झाले तू ऑफिसला गेला नाहीयेस. असं नाही, रेप्युटेशन खराब होईल. इन्सेंटिव्ह मिळणार नाही मग तुला. आय डोंट केअर. मी नोकरी सोडली आहे. कधी? आजच. मग हा निर्णय घेण्याआधी तुला मला एकदाही सांगावंसं वाटलं नाही? का? मी माझे डिसिजन्स घेऊ शकत नाही का? अगदीच घेऊ शकतोस, पण नोकरी सोडणं हा एक मोठा डिसिजन आहे आणि त्याची किंमत मोजावी लागणार आहे आपल्याला. आणि आपल्या करंट सिच्युएशन मध्ये तर बघ, बाबा आहेत ना, तू टेन्शन घेऊ नकोस. सगळे पैसे फक्त बाबाच कमवणार आहेत का? असं म्हणतच नाहीये मी. हे बघ, मिडल क्लास माणसासारखा 9 to 5 जॉब करून असा किती पैसा कमवणार आहे मी? ही मीडियोकर नोकरी नाही करायची मला. मी बिझनेस करणार आणि यापेक्षा जास्त पैसा कमवणार. कसा? आय नो माय वेज. मला अक्कल शिकवू नका. मी करीन स्वतःच काहीतरी. स्वतःचं काय केलंयस ते आम्ही सुद्धा बघितलंय. तुझ्यावर फ्रॉडची केस होता होता राहिली आहे अनिश. रवी, आयुष्यभर काय एकच ऐकवणारस का मला? नाही, पण आता तरी तू जरा सेन्सिबल वागशील अशी अपेक्षा होती. किमान काही दिवस तरी मान खाली घालून तो जॉब करावास, बरं होईल. हे भैरवी, अक्कल शिकवू नकोस. हा, मला कळतं मला काय करायचंय ते. आय रिअली डाऊट तुला नाही कळत तुला काय करायचंय ते. अनिश, मी हात जोडते, ती नोकरी कर, दुसरा काही विचार करू नकोस प्लीज. तुला मी आधी सांगितलंय, प्लीज माझं याबद्दल तरी डोकं खाऊ नको. इनफ, इनफ इज इनफ नाउ. हे तुझं जे नॉनसेन्स बिहेवियर आहे ना, ते खूप सहन केलं मी, आता बास. आधीच एकतर नाजूक सिच्युएशन आहे, त्यात तू रोज नवीन प्रॉब्लेम्स उभे करतोयस हे असं बालिश वागून. काय झालंय तुला? इतका हुशार आहेस, सॉर्टेड आहेस म्हणून लग्न केलं होतं तुझ्याशी. तुझ्यात जी स्टेबिलिटी दिसली होती ती माझ्यात नाहीये. तुझ्यामध्ये जी समज आहे ती माझ्यात नाहीये असा विचार केला होता मी. आणि तू तू फ्रॉड केलास. फ्रॉड. आय एम सो अशेम्ड ऑफ यू. Then just get lost. फ्रॉड, फसवणूक याबद्दल तू तरी प्लीज, तू तरी मला सांगू नकोस. या घरात येण्यासाठी तू फ्रॉडच केलायस, विसरलीस? आणि आता हे सगळे ना
तुझी फसवणूक विसरलेत. कारण दर महिन्याला तू लाखो रुपये कमवायचीस आणि मला टोचून टोचून बोलताय कारण मी तेवढा पैसा कमवत नाही म्हणून ना. पण आता बघा, वाटेल त्या मार्गाने मी पैसा कमवणार. असं करून तू स्वतः सुद्धा बुडशील आणि आम्हाला सुद्धा बुडवशील. का ग? लग्न केलंयस ना तू माझ्याशी? अगं तूच तर म्हणायचीस तुझं माझं असं वेगळं काहीच नाही आहे, जे काही आहे ते आपलं आहे, मग कर ना मला सपोर्ट. कशात कशात करू सपोर्ट? फ्रॉड करण्यात का लोकांचे पैसे बुडवण्यात का वडिलांना संपूर्ण सोसायटी समोर खाली मान घालायला लावण्यात? कशात करू सपोर्ट? तुझ्यामुळे बाबांना मुलांसमोर पोलीस घेऊन गेले. तनिष, भैरवी तू गप. बस झालं. एक शब्द जरी बोलला असेल तर मी तो मुस्काट फोडून टाकीन. काय चाललंय काय मूर्खपणा? हा? एक नोकरी असताना हे दुसरे उद्योग करायला सांगितले कोणी? गरज काय आहे? नोकरी कर, हळूहळू गाठीला पैसा बांध. घाई कसली लागली तुला? बरोबर आहे, तुम्ही तिचीच बाजू घेणार ना? नाही, मी न्यायाची बाजू घेतोय. अनिश, तू अख्ख्या घरावर अन्याय केलेला आहेस. तू न्यायाने वाग, मग हा बाप तुझ्या पाठीशी उभा राहील. पण बाबा तुम्ही दुसरी महत्वाची गोष्ट, ही घरची लक्ष्मी आहे. लक्ष्मीचा अपमान केलेला मला अजिबात चालणार नाही. आणि हिला घराबाहेर काढायची भाषा जर तू करत असशील तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही. हवं तर तू जा. तू परस्पर नोकरी सोडलीस, घरातल्या घरात चोरी केलीस, दुसऱ्याचा पैसा तू न सांगता वापरलास आणि या सगळ्याचा राग तू आता तुझ्या बायकोवर काढतोस. आणि या मुळाची जर पैसा असेल तर या घरातल्या पैशाशी तुझा काही संबंध राहणार नाही. तुझा तू पैसा कमाव, काय हवं ते कर, आम्ही त्याला हात सुद्धा लावणार नाही. राधा वहिनी, हा मालक, अनिश जोपर्यंत पैसे देत नाही